हर हर महादेव. आज मी एक माझी फ्रेमवर्क आहे, थिअरी नाही आहे, फ्रेमवर्क ऑफ ॲक्शन, फ्रेमवर्क ऑफ कर्मा म्हणू शकतो त्याला. तर कोणताही आपण ज्यावेळी ॲक्शन घेतोय किंवा कोणतंही आपण काहीतरी चालू करतोय तर ते एक ना 6 स्टेप फ्रेमवर्कमध्ये बसतंय. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट त्या 6 स्टेप फ्रेमवर्कच्या अकॉर्डिंगच करतोय कधी पण. तर तो काय आहे 6 स्टेप फ्रेमवर्क? तर सगळ्यात पहिला आहे ती म्हणजे आयडिया. तुमच्याकडे एक आयडिया येते. दुसरी गोष्ट आहे त्या आयडिया नंतर एक चॉईसेस क्रिएट होतात आपल्याला. चॉईस नंतर एक स्ट्रक्चर क्रिएट करतोय आपण बेस्ड ऑन दॅट चॉईसेस. त्या स्ट्रक्चरवरती आपण ॲक्शन घेतोय आणि त्या ॲक्शनचा जो काही आउटपुट येतोय, त्या आउटकम येतोय, त्या आउटकमवरती आपण रिफ्लेक्ट करतोय आणि रिफ्लेक्ट केल्यानंतर अकॉर्डिंग टू द इन्साइट गेन्ड फ्रॉम दॅट रिफ्लेक्शन ऑन द ॲक्शन टेकन, बेस्ड ऑन द स्ट्रक्चर क्रिएटेड, बेस्ड ऑन द चॉईसेस यू हॅड, बेस्ड ऑन द आयडिया दॅट यू गॉट, तुम्हाला काहीतरी एक इन्साइट कळते. ती इन्साइट तुम्ही ते रिफ्लेक्शन तुम्ही तुमच्या चेंजमध्ये आणताय आणि तो चेंज वापरून तुमची नवीन आयडिया तुम्ही क्रिएट करताय. तर तुम्ही कोणताही कार्मिक ॲक्शन जर घेतली आपली आयुष्यामधली तर ते ह्या 6 स्टेप सायकलमध्येच कंटिन्युअस होत असते. म्हणजे ह्युमन ग्रोथ जी आहे किंवा इव्हॉल्युशन जे आहे ते ह्या 6 स्टेपमध्येच होते कंटिन्युअसली, दररोज क्षणाक्षणाला. तर काय आहे ते सगळ्यात पहिला आयडिया म्हणजे, आणि तुम्ही ह्या 6 स्टेप्समध्येच अडकलेले असता. एक तर तुमच्याकडं भरपूर लोक म्हणतात की माझ्याकडे आयडिया नाही आहे, काहीतरी मला बिझनेस चालू करायचा आहे. तर आयडिया कधी येते? ज्यावेळी तुमच्याकडे लॅक ऑफ नॉलेज आहे, त्यामुळे तुम्हाला आयडिया येत नाही. तुम्ही अजून त्याच्यामध्ये उतरलेलं नाही आहे जास्त, की तुमच्याकडे जास्त डेटा नाही आहे की बेस्ड ऑन दॅट डेटा तुम्ही 4 गोष्टी कनेक्ट करून एक नवीन आयडिया क्रिएट करू शकाल. तर आयडिया जर नसेल तर तुम्ही त्या फर्स्ट स्टेपमध्येच अडकलेला आहे. समजा तुमच्याकडे 10 आयडिया आहेत, तुमच्याकडे भरपूर आयडिया आहेत पण तुम्ही काही करत नाही आहे किंवा काही होत नाही, तर तुम्ही त्या आयडिया स्टेजवरती अडकलाय. म्हणजे जर तुम्ही आयडिया स्टेजवरती अडकला असाल तर तुमचं नेक्स्ट ऑप्शन आहे की तुम्हाला चॉईस करायचं आहे कोणती तरी एक आयडिया त्यातली आणि त्याचं स्ट्रक्चर बनवायचं आहे. त्याच्यानंतर जे स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची आहे. कारण की जोपर्यंत ॲक्शनचं रिॲक्शन तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधून रिफ्लेक्ट नाही करता येणार. त्यामुळे कोणतीही आपण ॲक्शन घेतली किंवा कोणताही टास्क घेतला तर ह्या 6 स्टेपमध्येच आपण कंटिन्युअस त्या लूपमध्येच असतो आपण. आणि कुठं ना कुठं ह्या 6 स्टेपमध्येच आपण अडकलेलो असतो. जर का आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप काम करतोय, कष्ट करतोय आणि सारखं तेच करतोय पण काय आपल्याला आउटपुट मिळत नाही, तर ह्याचा आउटपुट मिळत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काय व्हायला लागलंय त्याच्यावरती तुम्ही रिफ्लेक्ट नाही केलेलं आणि त्या रिफ्लेक्शनच्या बेस्ड ऑन तुम्ही चेंज नाही करत आहे. म्हणून ती गोष्ट सारखी परत तशीच होते. सर्कमस्टन्सेस बदलणार, लोक बदलणार, पण जी गोष्ट होत आहे तुमच्याबरोबर तीच होत राहणार कंटिन्युअस. कारण की तुम्ही त्या स्पायरलमध्ये तिथेच अडकलेला आहे. ग्रोथ त्याच वेळी होते ज्यावेळी तुम्ही तुमच्या केलेल्या ॲक्शन्सवरती रिफ्लेक्ट करताय आणि त्या रिफ्लेक्शनवरती तुमच्या आयुष्यामध्ये चेंज आणताय आणि मग नवीन आयडियावरती परत त्या हिशोबानंच काम करायला सुरुवात करताय. तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपण जे काय आयुष्य जगतोय किंवा आपण कधीतरी आपण स्वतःला जर स्टक फील करत असेल तर विचारायचं की ह्या 6 स्टेप्समध्ये मी नेमकं कुठं अडकलेलो आहे. आयडियामध्ये अडकलोय, चॉईसमध्ये अडकलोय, स्ट्रक्चरमध्ये अडकलोय, ॲक्शन घ्यायला अडकलोय, रिफ्लेक्ट करायला अडकलोय, की जे रिफ्लेक्ट केलेलं आहे त्याच्यातून जे समजलेलं आहे तो चेंज करायला अडकलो. तर आपण ह्या 6 स्टेपमध्ये अडकलेलो असतो नेहमी. आयडिया, चॉईस, स्ट्रक्चर, ॲक्शन, रिफ्लेक्शन आणि चेंज आणि परत नवीन आयडिया. हर हर महादेव.